नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता होळी येत आहे आणि या होळीसाठी आपल्याला काय तयारी करायची आहे, कोणती सावधगिरी बाळगायची आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। होळी नक्की कधी आहे, 13 मार्चला करायची की 14 मार्चला करायची, कधी पौर्णिमा लागत आहे, कधी संपत आहे, तर या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहितीसारखं काही वाटलं असेल किंवा तुम्हाला त्यातून जर फायदा होणार असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून जावा, शेअर देखील करा, कारण ही माहिती दुसऱ्यांपर्यंत नक्कीच तुम्ही पोहोचवायचा प्रयत्न करा। तर पहिलं म्हणजे चंद्रग्रहण लागणार आहे आपल्या या होळी दिवशीच, त्यामुळे ही होळी खूप महत्त्वाची ठरणार आहे। कारण एकतर पौर्णिमा त्यात चंद्रग्रहण, त्यामुळे सगळा शुभयोग हा ठरून आलेला आहे। त्यामुळे तुम्ही या होळीला जे जादू टोणे आहेत करणारे लोक, तुमच्या घरावरती नजर लावणारे लोक, या लोकांपासून तुम्ही पहिली गोष्ट सावध राहायला पाहिजे। तर ते कसं तेही या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत। तर 13 मार्चला जी पौर्णिमा आहे ती चालू होत आहे, ती सकाळी 11:26 चालू होणार आहे ती। तर पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमा ही 13 तारखेला चालू होत आहे सकाळी 10:30 नंतर आणि ती 14 तारखेला दुपारी 12:30पर्यंत असणार आहे। त्यामुळे सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे की आम्ही दानधर्म कधी करायचा, होळीचं दहन कधी करायचं, कारण होळी दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे, स्नानाला महत्त्व आहे। तर तुम्हाला होळी ही 13 तारखेला करायची आहे, कारण पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी 14 तारखेला 12:30पर्यंतच आहे। त्यामुळे तुम्हाला 13 तारखेला होळी तुम्हाला दहन करायची आहे, म्हणजे होळी तुम्हाला पेटवायची आहे। 13 मार्चला होळी तुम्हाला पेटवायची आहे। तर त्यासाठी तुम्हाला त्याचा जी माता लक्ष्मीसाठी पूजा करायचा जो शुभमुहूर्त आहे तो सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेतला शुभमुहूर्त आहे। या वेळेत तुम्ही माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, तुम्ही विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, कारण पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं। खूप लोक असतात की हे व्रत करत असतात, या व्रतामध्ये पूजा देखील मांडली जाते, माता लक्ष्मीची पूजा असते ही, आणि त्यामुळे ह्या शुभ वेळेत तुम्हाला माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावायचा असतो। तर बघा मित्रांनो, या 13 तारखेला भद्रा देखील लागत आहे आणि तो भद्रा सकाळी 10:30 ते 11:30 या सुमारास लागत आहे। असं मानलं जातं की जेव्हा भद्रा चालू होत असतो तेव्हा पृथ्वीवरील लोकांसाठी तो कष्टदायक ठरत असतो, कारण एक तर आहे चंद्रग्रहण, त्यानंतर आहे पौर्णिमा आणि त्यातच लागतोय भद्रा, त्यामुळे थोडासा कुठेतरी वाईट काळ दिसून येत आहे। तर तुम्हाला स्नान आणि दान हे 14 मार्चला करायचं आहे, कारण 14 मार्चला सूर्योदयापासून पौर्णिमा चालू असणार आहे 12:30पर्यंत दुपारी, त्यामुळे तुम्हाला स्नान दान हे 14 मार्चला करायचं आहे। आणि 14 मार्चला सकाळी तुम्हाला नरसिंह किंवा कृष्ण या दोघांपैकी कोणाचीही पूजा करायची आहे, दोघांची जमली तरी दोघांची पूजा करा। कृष्णाला या दिवशी तुम्हाला गुलाल लावायचा आहे, त्यांची या दिवशी नित्यनेमाने तुम्हाला पूजा करायची आहे 14 तारखेला, ते खूप शुभ असणार आहे आणि त्यांना तुमची मनोकामना मागायची आहे। त्यानंतर शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला गुलाल या दिवशी तुम्हाला टाकायचा आहे, तो खूप शुभ असणार आहे आणि तुमची मनोकामना देखील पूर्ण होणार आहे। पण तुम्हाला त्यांना तुमची मनोकामनाही मागावी लागेल किंवा बोलावी लागेल, तेव्हाच तुमची मनोकामनाही पूर्ण होत असते। त्यानंतर होळी दिवशी जे तुम्ही होळीचा जो भस्म असतो, जी राख असते, ती तुम्हाला कपाळावरती, हातावरती, गळ्यावरती तुम्हाला लावायची आहे आणि ती पुसायची नाही, ती 14 तारखेला सकाळी स्नानानंतर ती तुम्हाला पुसायची असते। जेव्हा तुम्ही रात्रभर तुमच्या कपाळावरती ते भस्म राहतं होळीचं, याचा अर्थ त्या दिवशी नकारात्मकता जी आहे तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा ती घरातून पूर्णपणे नाहीशी होत असते किंवा ती निघून जात असते। होळीचं दहन याचाच अर्थ असतो की आपल्या आजूबाजूला जी नकारात्मकता पसरलेली असते किंवा आपल्यावरती कोणी जादूटोणा केलेला असतो त्याचा प्रभाव निघून जावा किंवा ते जळून खाक व्हावं, यासाठी होळी आपण पेटवत असतो। तर होळीमध्ये जी राख तयार होत असते ती तुम्हाला कपाळावरती लावायची आहे, पण ती धुवायची नाही, रात्रभर तुम्हाला ती कपाळावरती ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतरच ती तुम्हाला धुवून टाकायची आहे। याचा अर्थ असा की तुमच्या घरामध्ये
त्या रात्री कोणतीच नकारात्मकता शिरणार नाही किंवा त्यानंतर कदाचित ती शिरू देखील शकत नाही. त्यानंतर या दिवशी तुम्हाला हनुमानांची पूजा करायची आहे. 13 गुलाबाची फुलं, 13 कण्हेरीची फुलं तुम्हाला हनुमानांना व्हायची आहेत आणि तुम्हाला त्यांना तुमची मनोकामना सांगायची आहे. असं केलं तर तुमची जी काही मनोकामना आहे, मोठ्यातली मोठी मनोकामना तुमची पूर्ण होत असते. तुम्हाला 13 कण्हेरीची फुलं ही हनुमानांना व्हायची आहेत. असं केल्याने हनुमान प्रसन्न होत असतात. त्यानंतर जे आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्तिक पौर्णिमे दिवशी तुम्हाला बाहेरील कोणत्याही व्यक्तीने जर कोणतंही अन्न खायला दिलं तर ते तुम्हाला खायचं नाही. कारण अशा वेळेस आपल्या आजूबाजूला राहणारे लोक आपल्याला चेहऱ्यावरून दिसतात साधे, पण कोणी काही करेल याचा अंदाज लावू शकत नाही. या पौर्णिमेच्या दिवशी खूप लोक जादूटोणा करत असतात. एव्हाना आपल्या ओळखीचे सुद्धा जी लोक असतात ते अन्नामध्ये काही घालून आपल्यावरती जादू करण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशी जादू जर ह्याच्या आधी तुमच्यावरती कोणी केली असेल तर जी होळीमध्ये जी राख असते ती राख आपण आपल्या कपाळावरती लावल्यानंतर ती निघून जात असते. पण लक्षात घ्या, होळी दिवशी तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीनं कसलंही अन्न खायला दिलं तरी त्या दिवशी तुम्हाला ते अन्न खायचं नाही. कारण त्या अन्नामध्ये त्या दिवशी तो प्रभाव त्यांनी केला असू शकतो आणि तो त्याच दिवसापर्यंत प्रभाव असतो. जर कोणी काही मिठाई दिली असेल तर तुम्ही त्या दिवशी खाऊ नका, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ती खाऊ शकता. जर या दिवशी तुमच्या घरामध्ये कोणीही आजूबाजूचं जर वेलची, लवंगा, लसूण, लाल कलरचा धागा किंवा अजून मीठ असेल, तुम्हाला सांगते अजून लाल मिरच्या असतील, असा जर कोणी तुम्हाला मागायला आलं किंवा मागितलं तर अशा वस्तू तुम्ही त्यांना नाही दिल्या पाहिजेत. या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण हा माता लक्ष्मीचा अपमान असू शकतो. आणि जे मी आता वस्तू सांगितल्या वेलची, लवंगा, या वस्तूसुद्धा माता तुम्ही जर कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी ही तुमच्यावरती नाराज होऊ शकते आणि अशी लोक तुमच्यावरती जादूटोणाही करत असतात. कारण अशा वस्तू तुमच्या घरातून घेऊन जाणं म्हणजे तुमच्या घरातील लक्ष्मीला कुठेतरी हानी पोचवत असतात. कुठेतरी लक्ष्मी तुमची नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अशा वस्तू तुम्ही या दिवशी कोणालाही दिल्या नाहीत पाहिजेत. ज्या माता राणीला प्रसन्न करण्यासाठी आपण वस्तू वापरत असतो त्या वस्तूंचाच टोटका म्हणून लोक उपयोग करत असतात आणि अशा पौर्णिमेच्या दिवशी, खास करून होळी पौर्णिमेच्या दिवशी त्याचा जास्त उपयोग केला जातो. आणि हे खूप लोक करत असतात कारण त्यांना त्याचा अनुभव आलेला असतो. त्यामुळे आजपर्यंत तुम्हाला या गोष्टी माहीत नव्हत्या, आता माहीत झालेल्या आहेत. तर या गोष्टींपासून तुम्ही सावध राहा आणि अशा गोष्टींपासून तुम्हाला धोका आहे. तुमच्या आर्थिक संकट येऊ शकतं किंवा तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टीपासून तुम्ही लांब राहायला पाहिजे. या दिवशी दिवसभर तुम्हाला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला एका बेलपत्रावरती तुम्हाला ओम नमः शिवाय असं लिहून तुम्हाला शंकराच्या पिंडीवरती ते बेलपत्र व्हायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रकारे शंकरांना या दिवशी गुलाल वाहणं खूप शुभ असतं. त्यामुळे तुमची जी काही मनोकामना आहे ती भगवान शंकर हे पूर्ण करत असतात. त्यामुळे तुम्हाला दिवसभर घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा मांडा, त्यांची आरती करा, नामस्मरण करा, लक्ष्मी सुक्तम वाचा किंवा लक्ष्मी मातेचे मंत्र जप करा, आपले कालभैरव अष्टक वाचा, भगवान भोलेनाथांचे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर तुमच्या पितरांनाही स्मरण नक्की करा. कारण असं होतं की आपण सगळ्या गोष्टी करत असतो, सगळं काही करतो, पण मेन आपण सणासुदीच्या दिवशी आपल्या पितरांना विसरत असतो आणि मग कुठेतरी आपले पूजेचं पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही. कारण आपले पित्र आपल्यावरती नाराज होत असतात की आपण आपल्या शुभ वेळेमध्ये त्यांना विसरत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठीही तुमच्या दरवाजामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावायला विसरू नका, तोही नक्की लावा. त्यांनाही नैवेद्य वगैरे दाखवा. पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला होळीमध्ये दहन करायचा आहे. पुरणपोळीचाच नैवेद्य या दिवशी लागत असतो, कारण पुरणपोळी तुम्हाला या दिवशी करायचीच आहे. जर पुरणपोळी करणं शक्य नसेल तर आपल्या चपातीच्या कणिकमध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि गोड पोळी बनवून ती तुम्हाला
होळी दहनामध्ये तुम्हाला द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक नारळ होळीमध्ये तुम्हाला दहन करायला द्यायचा आहे। तो देखील खूपच शुभ असतो, कारण नारळ आपल्या प्रत्येक पूजेमध्ये वापरला जातो आणि होळीमध्ये नारळ देणं ही खूप परंपरा आहे, मोठी परंपरा आहे आणि यामुळे आपले जे आर्थिक संकट आहे, जे कष्ट आहे, दुःख आहे, दरिद्रता आहे, त्या साऱ्यांचं निवारण होत असतं। त्यामुळे ही गोष्ट विसरायची नाही। तुम्ही आजपर्यंत कधी होळीमध्ये नारळ दिला नसेल तर यावर्षी देऊन नक्की बघा, त्याचा नक्की तुम्हाला फरक पडेल। तर आजची माहिती इथेच संपवते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।